मंडळी नमस्कार. आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपण गावरान कुक्कुटपालन करत असतो आणि गावरान कुक्कुटपालन करताना मित्रांनो आपण खाद्य खर्च कमी करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतो व आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक असाच प्रयोग आपण केलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. आता मंडळी, तुम्ही इथे बघू शकता की आपण मागच्या वर्षी इथे हळदीचं पीक घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण अशाच प्रकारे कोंबड्या हा फ्री रेंजमध्ये हळदीच्या पिकात सोडल्या होत्या. आता मित्रांनो, जेव्हा आपण उन्हाळ्याची सुरुवात झाली होती त्यावेळेला इथे हळदीचे बेणे लागवड केली होती आणि आज बऱ्यापैकी आपली हळद 2-2.5 महिन्याची झालेली आहे. आणि हळदीची लागवड करत असताना मित्रांनो आपण यामध्ये पालक आणि कोथिंबीर लावली होती आणि ती मोठी झाल्यानंतर कोंबड्याला आपण खाण्याकरता दिली होती. आता त्याच्या अगोदर मित्रांनो या हळदीला जेव्हा कोंब आले होते त्यांचे नुकसान कोंबड्याद्वारे होऊ नये याकरता आपण ही जी व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे लाल नेट, ती आपण एक आडोसा म्हणून इकडून लावून घेतली होती, जेणेकरून इकडल्या कोंबड्या आपल्या हळदीच्या पिकात व पालक आणि कोथिंबीरमध्ये जाऊ नये. आपण स्वतः काढून त्यांना पालक व कोथिंबीर टाकत होतो. आता जेव्हा आपली हळद आता मोठी झाली आहे तेव्हा आपण इकडे आता कोंबड्या सोडलेल्या आहे. आता राहिली सुहिली इथली पालक, कोथिंबीर आणि गवत हे मित्रांनो आपल्या कोंबड्या पस्त करणार आहेत. असे आपण 8-10 दिवसानंतर आपण गवत जसं उगवेल तसे आपण पक्षी इकडे सोडण्याचं काम करू मित्रांनो. थोडं तरी मित्रांनो इथे हळदीला तुम्हाला खाताना इथे कोंबड्या दिसत नाही आहे. आता मागच्या वर्षी थोडी चव घेण्याकरता मित्रांनो कोंबडी ही चोच मारत असते हळदीला. थोडा जरी खाल्ला तरी मित्रांनो एक प्रकारचं ते अँटीबायोटिकच आहे. आपल्या कोंबड्यांना चांगलं उत्पादन घेण्याकरता, खाद्य खर्च कमी करण्याकरता मित्रांनो आपल्याला एक संतुलित खाद्य हे कोंबड्यांना द्यावं लागते. तेव्हाच आपण भरपूर असं उत्पादन या कोंबडी पालनामधून घेऊ शकतो मित्रांनो. आपण इथून बाजारातून इकडून तिकडून वेस्ट न आणता मित्रांनो इथेच आपल्या घरी जे काही उपलब्धता असते त्यामधूनच आपण मित्रांनो कोंबड्याचा खाद्य खर्च कमी करत असतो. जरी मित्रांनो आज आपलं क्षेत्र कमी असलं आणि तुम्ही जर तुमच्याकडे जागा मोठ्या प्रमाणात जर असली तर अशा प्रकारची मित्रांनो हळदीमध्ये तुम्ही दुहेरी फायदा हा घेऊ शकतो. आजपर्यंत मित्रांनो मी व्हिडिओ बघितले पण हळदी पिकामध्ये कोंबडी पालन हे कधीच बघितलं नाही. हे आपलं एकमेव व्हिडिओ आहे मित्रांनो की हळदीच्या पिकामध्ये आपल्या ह्या कोंबड्या शांत आणि निवांत खाद्य खात आहे मित्रांनो. आपण आपल्या परसबागेमध्ये पेरूचे, काही सीताफळाचे असे झाडं आहे मित्रांनो, काही लिंबोणीचे. त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्या कोंबड्या ह्या उत्तम प्रकारे राहत असतात व या झाडाच्या खाली कीटक, काही गांडूळ असे जे राहते ते मित्रांनो यांचं एक नॅचरल खाद्य बनत असते व त्यांना संतुलित खाद्य मिळत असते मित्रांनो. असेच आपण जर प्रयोग केले आपल्या कुक्कुटपालनात तर बऱ्यापैकी आपल्याला गावरान कुक्कुटपालनामध्ये, कोंबडी पालनामध्ये आपल्याला चांगला आर्थिक नफा होऊ शकतो मित्रांनो. इकडं तिकडं भाजी वेस्ट आणण्यापेक्षा आजकाल मित्रांनो कोबीचे पानं, आमच्याकडे कोबीचं पीक भरपूर आहे आमच्या क्षेत्रामध्ये. तर मित्रांनो इतका त्याच्यावर रासायनिक औषधीचा भडीमार असतो की मित्रांनो त्यांना जे नॅचरल निसर्गाने दिलेली रोगप्रतिकारक शक्ती आहे जर असलं तर मित्रांनो खाद्य आपण या कोंबड्यांना दिलं तर पक्षी आजारी पडणारच. कारण मित्रांनो आज जर आपण मार्केटमध्ये गेलो तर आपण आपल्यासाठी रोगमुक्त, विषमुक्त भाजीपाला शोधत असतो व यांना वेस्टेजद्वारे आपण विषमुक्त भाजीपाला देणार आहोत का? म्हणजे त्यांची जी मुळात रोगप्रतिकारक शक्ती आहे ती आपण कुठेतरी कमी करण्याचं काम करत आहोत मित्रांनो.
तर अशा प्रकारचं खाद्य खर्च कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका मित्रांनो. कारण तुम्ही पाहू शकता आपल्याकडच्या कोंबड्या व त्यांच्या पंखावरची क्वालिटी बघू शकता, चकाकी बघू शकता. तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारच्या आजारी कोंबड्या दिसणार नाही. कारण मित्रांनो आपण त्यांना नॅचरल फीड हे देत आहोत. जास्त आपण विक्रीती खाद्य वापरत नाही मित्रांनो, थोड्या प्रमाणात वापरतो. आणि जो काही मका असतो, बाजरा असतो, त्याचा भरडा करून आपण विक्रीती खाद्यामध्ये मिक्स करून यांना एक संतुलित खाद्य देत असतो. आपण शेवग्याचा पाला ॲड करू शकतो, एक तो नॅचरल चांगला एक कॅल्शियमचा एक चांगला सोर्स आहे मित्रांनो. अशा प्रकारच्या त्यांच्या खाद्यामध्ये विविधता असणे, तेव्हाच मित्रांनो या पक्ष्याची रोगप्रतिकारक शक्ती ही टिकून राहते. तुम्ही जर अति औषधाचा वापर केला तर मित्रांनो तेव्हासुद्धा त्यांची जी रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होऊ शकते मित्रांनो. कारण गावरान पक्ष्याची रोगप्रतिकारक शक्ती ही सुरुवातीपासूनच चांगली असते. त्यांना तितक्याशा औषधांची गरज पडत नाही, कारण तो निसर्गाशी जुळवून घेणारा प्राणी आहे आपला गावरान पक्षी. तर मित्रांनो आपण अशा प्रकारचं कोंबडी पालन करावं, जेणेकरून त्यामधून एक चांगल्या क्वालिटीचं अंड, मांस याचं उत्पादन आपल्याला सुद्धा भेटेल व ग्राहकांना सुद्धा मित्रांनो आपण देण्याचा प्रयत्न करू. ग्राहकसुद्धा आपले समाधानी राहते. तुम्हाला काय वाटते मित्रांनो याबाबत? नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आता याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण अजून यांना काय काय देतो खाद्य खर्च कमी करण्यासाठी? तर मित्रांनो आपल्या परसबागेच्या अवतीभोवती आपल्या घराच्या आजूबाजूला सुबाबूळचे झाड आहे, काही पपईचे आहे, ते सुद्धा मित्रांनो आपण यांना कट करून देत असतो. आपण गावरान कुक्कुटपालन करत असताना 30 ते 40% आरामात आपण खाद्य खर्च कमी करू शकतो. आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, दुपारची वेळ आहे, तर आपण यांना काही गवत दिलं होतं. इकडे बघू शकाल ते सुबाबूळ आपण तोडून आणली होती, त्याच्यातलं काही कोंबड्यांनी पस्त केला आहे, काही शिल्लक आहे. जसा जसा मित्रांनो दिवस मावळेल तसा तसा पक्षी हा खात असतो. दुपारी खाद्य खाण्याचं प्रमाण हे थोडं कोंबड्याचं कमी असते मित्रांनो, कारण ते थोडं आराम करत असतात. आता व्हिडिओमध्ये पाहू शकता आपल्या कोंबड्या ह्या निवांत अशा फिरत आहे मुक्त संचारमध्ये. आता ते खाद्य खात नाही मित्रांनो, थोड्या प्रमाणात चव घेण्याचं काम करत असते दुपारी. जास्तीत जास्त पक्षी हा सकाळी आणि सायंकाळी खाद्य खात असतो मित्रांनो गावरान पक्षी. आता इकडे मित्रांनो उकिरडा आहे आपला, याच्यात सुद्धा आता आर्द्रता वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात आहे. अशावेळी मित्रांनो कीटक व गांडुळाची संख्या मोठ्या प्रमाणात होत असते. एक नॅचरल फीड ते सुद्धा त्यांना भेटत असते मित्रांनो. आपण सकाळी सकाळी गावरान पक्ष्यांना आपण कोमट पाणी देत असतो व त्यामध्ये कॅल्शियम देत असतो. त्यामुळे मित्रांनो इतरत्र जे घाण पाणी आहे ते आपल्या कोंबड्या पित नाही व सरळ आपलं ड्रिंकरमधलं पाणी पित असते मित्रांनो. त्यामुळे आपल्या कोंबड्या ह्या निरोगी असते व तसंही आपल्या शेडच्या अवतीभोवती पाणी साचत नाही. तर मित्रांनो असं गावरान कुक्कुटपालन आपण केलं तर आपल्याला व आपल्या कुक्कुटपालनाला एक चांगला फायदा होऊ शकतो. तर असेच मित्रांनो आपण खाद्य खर्च कमी करण्याचे प्रयोग आपल्यासुद्धा कुक्कुटपालनात अवलंबा. तर मित्रांनो असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्ही या चॅनलवरती बघू शकता. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? धन्यवाद.